इंग्लिश लिहायला बोलायला शिकायचं असेल तर आपल्याला मग टेन्स म्हणजे काळ या घटकांचं संपूर्ण नॉलेज असणे अनिवार्य आहे. इथं मी एक उदाहरण घेतलं आहे, मीना गोड गाणे गात आहे. तर हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये बदलायचे आहे. तर इंग्लिशमध्ये बदलण्याकरता मग हे वाक्य नेमका कोणत्या काळातील आहे, कोणत्या प्रकारातील आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. मराठीतील वाक्य कोणत्या काळातील आहे हे जर आपल्याला समजलं असेल तर आपण त्याला मग अगदी सोप्या पद्धतीने इंग्लिशमध्ये बदलू शकतो. तर मीना गोड गाणे गात आहे. तर यामध्ये बघा मीना काय करतात, गाणे गात आहे. गाणे गात आहे, शेवटला आहे 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 म्हणजे हे वाक्य कोणत्या काळातील आहे, तर हे वाक्य आहे चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधलं आहे. गोड गाणे गात आहे म्हणजे इथे क्रिया सुरू आहे, गाणे गाण्याची क्रिया सुरू आहे, क्रिया झालेली आहे का नाही. वाक्यामध्ये 3 घटक असतात. तर पहिला घटक कोणता असतो, तो कर्ता. मग या वाक्यामध्ये कर्ता काय, तर कर्ता आहे मीना. मीना याला आपण पहिला नंबर दिला. त्यानंतर गोड गाणे गात आहे, तर गाणे गाण्याची क्रिया होत आहे. क्रिया कोणत्या आहे, गोड गाणे गाण्याची. तर याला आपण 2 नंबर दिला ना, आहे याला आपण दिला 3 नंबर. तर चालू वर्तमान काळाचं सूत्र काय आहे ते सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सूत्रामध्ये बघा सर्वप्रथम कर्ता, कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस सहायकारी क्रियापद म्हणजे याला आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि याला आपल्याला ING लावायची आहे. क्रियापदाला काय लावायचा, ING लावायचा आणि त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा पूरक शब्द जो असेल तो. तर अशा प्रकारचं सूत्र आहे बघा. सूत्र लक्षात ठेवा. जर वाक्य चालू वर्तमान काढत असेल तर सर्वप्रथम आपल्याला कर्ता घ्यायचा आहे, त्यानंतर सहायकारी क्रियापद, नंतर क्रियापदाचे पहिले रूप त्याला ING प्रत्यय लावायचा आणि नंतर ऑब्जेक्ट म्हणजे उर्वरित वाक्य लिहून घ्यायचे आहे. या वाक्यामध्ये कर्ता काय, तर कर्ता आहे मीना. कर्ता आपण लिहून घेतला. त्यानंतर आपल्याला सहायकारी क्रियापद घ्यायचं आहे. सहायकारी क्रियापद कोणतं लावायचं, तर बघा कर्ता जर आपला I येत असेल तर त्याच्या पुढे M लिहायचं असतो आणि कर्ता जर ही शी इट किंवा एक वचनी नाम असेल तर त्याच्यानंतर आपल्याला काय लावायचं, इज लावायचा आहे. आणि कर्ता वी यू दे किंवा अनेक वचनी नाम असेल तर कर्त्यानंतर काय लिहायचं आपल्याला, आर लिहायचा. तर बघा इथं कर्ता काय, मीना. मीना म्हणजे काय, एक वचनी नाम आहे म्हणून मीना इज, मीना इज. नंतर आपल्याला क्रियापद घ्यायचा. क्रियापदाचे पहिले रूप त्याला ING प्रत्यय लावायचा. क्रिया कोणती होत आहे, गाणे गाण्याची. गाणे म्हणजे काय, सिंग. मग सिंगला आपल्याला ING प्रत्यय लावायचा म्हणून ING सिंगिंग. मीना इज सिंगिंग. त्यानंतर गाणे कोणते गात आहे, गोड गात आहे म्हणून स्वीट सॉन्ग. तर मीना गोड गाणे गात आहे याचं इंग्लिशमध्ये काय होईल, मीना इज सिंगिंग स्वीट सॉन्ग. सर्वप्रथम बघा आपल्याला वाक्य कोणत्या काळातील आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाक्य चालू वर्तमान काळातील आहे, प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधील आहे. मग मीना गोड गाणे गात आहे तर सर्वप्रथम आपल्याला कर्ता घ्यायचा आहे. कर्तानंतर सहायकारी क्रियापद. कर्त्यानंतर इज एम आर यापैकी कोणतं सहायकारी क्रियापद लागते हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घेऊन त्याला ING प्रत्यय लावायचं आणि नंतर उर्वरित शब्द घ्यावायचा आहे. तर व्यवहारामध्ये आपण बोलतेवेळी वाक्य 4 प्रकारचे बोलतो आपण. हा वाक्य आहे होकारार्थी. जर हाच वाक्य नकारार्थी असेल तर कसं होणार बघा. समजायला आपण नकारार्थी बनवलं, मीना गोड गाणे गात नाही आहे. या वाक्यामध्ये बघा आपला काळ चेंज झाला आहे का नाही, काळ तोच आहे. चालू वर्तमान काळातीलच हे वाक्य आहे. फक्त अगोदर होकारार्थी वाक्य होता, आता नकारार्थी वाक्य झालं. आता नकारार्थी वाक्य आहे. मग नकारार्थी वाक्याचं सूत्र काय बघा, कर्ता जशा तसं राहणार, सहायकारी क्रियापद पण जशा तसं राहणार. सहायकारी क्रियापदानंतर आपल्याला फक्त थोडंसं चेंज करायचं आहे. इथं आपल्याला फक्त नॉट लिहून घ्यायचं आहे, नॉट. त्यानंतर सेम जशाच तसं क्रियापदाचे पहिले रूप त्याला ING प्रत्यय आणि नंतर ऑब्जेक्ट. मग हेच वाक्य आता नकारार्थी केलं आहे तर कसं होणार बघा, मीना त्यानंतर सहायकारी क्रियापद म्हणजे इज. इज नंतर आपल्याला काय लावायचं आहे, नॉट. नंतर क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे सिंगिंग
गोड गाणे म्हणजे स्वीट सॉन्ग. मीना इज नॉट सिंगिंग स्वीट सॉन्ग. समजा हेच वाक्य जर प्रश्नार्थकी असेल, मीना गोड गाणे गात आहे का. समजा आपण हाच वाक्य आपण प्रश्नार्थकी रूपात विचारलं, मीना गोड गाणे गात आहे का. आता हे वाक्य प्रश्नार्थिक झालेलं आहे. मीना गोड गाणे गात आहे का प्रश्नार्थिक वाक्य आहे प्लस पॉझिटिव्ह वाक्य आहे, होकारार्थी वाक्य. तर वाक्य प्रश्नार्थिक आहे. मग सूत्रामध्ये थोडा बदल करून घ्यावायचा आहे. सूत्र काय होणार बघा. सर्वप्रथम सहाय्यकारी क्रियापद म्हणजे आपला एम आर इज जो आहे तो, त्यानंतर कर्ता म्हणजे सब्जेक्ट, आणि नंतर क्रियापद, क्रियापदाचे पहिले रूप त्याला ING प्रत्यय, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर बघा सेम प्रोसेस आहे, फक्त इथं काय करायचं आपल्याला, कर्ता जो होता तो कर्ता मागं गेला आणि सहाय्यकारी क्रियापद पुढे आला. मग मीना गोड गाणे गात आहे का प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणून आपण अगोदर काय घ्यायचं सहाय्यकारी क्रियापद. मग इथं बघा आहे का, तर सर्वप्रथम काय येईल मग इज, इज, त्यानंतर कर्ता, कर्ता काय आपला मीना, मीना, क्रियापदाचे पहिले रूप सिंगिंग स्वीट सॉन्ग, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. मग मीना गोड गाणे गात आहे का, इज मीना सिंगिंग स्वीट सॉन्ग, अशा प्रकारे वाक्य बनेल. नंतर बघा हेच वाक्य जर नकारार्थी प्रश्नार्थक असेल तर कसेल, मीना गोड गाणे गात नाही आहे का, नाही आहे का. आता हे वाक्य प्रश्नार्थिक नकारार्थी आहे. मग याकरिता काय करायचं, तर सूत्र सेम ठेवायचं आहे. कर्त्यानंतर फक्त आपल्याला काय लावायचं आहे, नॉट लावायचा आहे, बाकी सेम. कर्त्यानंतर इथं काय येईल, तर इथे येईल नॉट, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, पहिले रूप त्याला ING प्रत्यय, आणि वाक्य का बनेल इज मीना नॉट सिंगिंग स्वीट सॉन्ग, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचे चारही प्रकारचे वाक्यांचे सूत्र कशा प्रकारे आणि वाक्याची मांडणी कशा प्रकारे करायची या संबंधीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला समजण्याकरिता मी ते वाक्य घेतलेलं आहे. राकेश गोड आंबा खात आहे. हे वाक्य पण चालू वर्तमान काळातील आहे. तर या वाक्याला तुम्ही 4 प्रकारे मांडणी करा आणि त्याचे इंग्लिशमध्ये कशा प्रकारे होतील हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला यासंबंधी पण एक कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण थोडीफार हेल्प होईल.